और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पालिकेतील शिंदे सेना आणि भाजपासोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटामध्ये संख्याबळाचा पेच निर्माण झालाय। नेमका कोणता गट अधिकृत हे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे। सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ विकास आघाडी या गटाला 32 ही नगरसेवक संख्या निश्चित केली होती। मात्र या गटातून 4 नगरसेवक बाहेर पडून त्यांनी शिंदे सेनेसोबत जो गट स्थापन केला त्या गटालाही 32 हाच आकडा निश्चित करून दिला। त्यामुळे नेमका कोणता गट अधिकृत आहे याबाबत स्पष्टता नव्हती। या प्रकरणी अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। तेव्हा गटाच्या संख्याबळाचा पेच जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।